विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंटचं आज सादरीकरण होतं आणि त्यामध्ये विविध विभागांचं सादरीकरण होतं. महाराष्ट्र 2029, 2035 आणि 2047 यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये देखील एक सादरीकरण झालं आणि आजही अनेक डिपार्टमेंट होते. त्यामध्ये जलसंपदा होता, ऊर्जा होता, IT होता, अनेक 7 डिपार्टमेंट होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्या डिपार्टमेंटने देखील हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, त्यामुळे संपूर्णपणे प्रत्येक विभागाने आपापल्या सादरीकरणामध्ये आज 2029चा रोडमॅप काय, 2035चा रोडमॅप काय, 2047चा रोडमॅप काय. शेवटी हे विजन डॉक्युमेंट जे आहे हे महाराष्ट्राच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विकसित 2047 महाराष्ट्र अशा प्रकारचं विजन डॉक्युमेंट या ठिकाणी त्याचं सादरीकरण झालं. मी मुख्यमंत्री महोदयांना देखील मनापासून धन्यवाद देतो. एक विजन ठेवून पुढचं भविष्यातली गरज लक्षात ठेवून आपला 2022चा आजपासूनचा 22 वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्याच्या गरजा काय यावर फोकस करण्याचं काम या विजन डॉक्युमेंट मधून करण्यात आलेलं आहे. अनेक डिपार्टमेंटनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत आणि जे काही आपलं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत 2047 हे जे काही त्यांचं मिशन आहे, संकल्प आहे, याला हे सपोर्ट करणारं विकसित महाराष्ट्र 2047 आहे. त्यांचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल जो आहे तो आपला $1 ट्रिलियन आत्ताचा आहे. परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅन पॉवर आहे आणि म्हणून नीती आयोगाच्या अहवालानुसार $1 ट्रिलियन ऐवजी $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी फक्त मुंबई MMR मध्ये अचीव होऊ शकते. एवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे. आणि म्हणून यामध्ये जे काही मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, संभाजीनगर एवढ्यापुरतं उद्योग मर्यादित न राहता या उद्योगाची देखील व्याप्ती आणि जी काही नेटवर्क आहे ते वाढलं पाहिजे. जिथे दुर्गम भागामध्ये देखील इंडस्ट्री गेली पाहिजे. जसं समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज मल्टीनॅशनल कंपन्या जात आहेत. अशा प्रकारचं देखील मग कृषीमध्ये जे आहे AI सिस्टीम आणणं, शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ऊर्जामध्ये आपण सोलरवर मोठ्या प्रमाणावर काम करतोय. हेल्थमध्ये मोठ्या प्रमाणावर PSC अपग्रेडेशनची आवश्यकता आहे, मॉडेल स्कूलची आवश्यकता आहे, स्मार्ट स्कूलची आवश्यकता आहे. हे सगळं जे आहे या संपूर्ण विजन डॉक्युमेंटमध्ये आहे. मी संपूर्ण डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगतो की महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील सहकार्य कायम आपल्याला लाभलेलं आहे. आणि म्हणूनच मग दुष्काळग्रस्त मराठवाडा असेल, या भागामध्ये देखील इंटरनल रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट जो आहे, मराठवाडा वॉटर ग्रिड प्रोजेक्ट जो आहे, जलयुक्त शिवार योजना जी आहे ही आधीच्या सरकारने बंद केलेली, देवेंद्रजींच्या काळात सुरू होती, मग नवीन सरकार बंद त्यांनी पाडली. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पुन्हा सुरू झालं आणि आता त्याला अधिक चालना देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली देण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र जे पोटेन्शियल आपल्याकडे आहे ते पूर्णपणे युटिलाइज झालं पाहिजे आणि त्या भागाचा विकास झाला पाहिजे. समतोल विकास म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ही योजना या विजन डॉक्युमेंटमध्ये आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सर्व अधिकारी जे आहेत
आणि शासन आणि प्रशासन ही दोन ही रथाची चाकं आहेत आणि त्यामुळे त्यांनाही सांगितलेलं आहे टाइम बाउंड वेळेमध्ये हे सर्व काम आपण केलं पाहिजे. जसं 100 दिवसाचा कृती आराखडा होता, 150 दिवसाचा कृती आराखडा होता, तसंच हे व्हिजन डॉक्युमेंट आहे विकसित महाराष्ट्र 2047. याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. हे विकासाचे टप्पे आहेत 2029, 2035 आणि 2047. याची अंमलबजावणी आम्ही पूर्णपणे करणार. 2047 में विजन डॉक्यूमेंट को लेकर सरकार किस तरीके से आज प्रेजेंटेशन 2047 विकसित महाराष्ट्र 2047 विकसित महाराष्ट्र 2029, 2035, 2047 इसका रोड मैप तैयार हुआ है और हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के मार्गदर्शन पर ये काम शुरू है. एक टीम बनकर हम काम कर रहे हैं. ये पिछले हफ्ते में भी कई विभागों का प्रेजेंटेशन हुआ है. आज भी 7 विभागों का प्रेजेंटेशन हुआ है. एक रोड मैप तैयार किया है कि विजन डॉक्यूमेंट जो है 2029 में क्या, 2035 में क्या, 2047 में क्या, पोटेंशियल तो है लेकिन इसको सही अंजाम देने की आवश्यकता है. इसीलिए नीति आयोग हमें मदद कर रहा है. मैत्री हमने शुरू की है यहाँ पर और नीति आयोग का भी कहना है कि यहाँ पर मुंबई MMR में $1 ट्रिलियन तो महाराष्ट्र का गोल है, लेकिन 1 ट्रिलियन के जगह $1.5 ट्रिलियन सिर्फ मुंबई और MMR में होगा. आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने जो बैठक में स्टेट लेवल का इंटरनल रिवर लिंकिंग प्रोजेक्ट को प्रायोरिटी दे दो, तो सूखा पीड़ित जो इलाका है मराठवाड़ा वाटर ग्रिड है, जलयुक्त शिवार योजना है, इसमें इस विजन डॉक्यूमेंट में उनको प्राथमिकता दी हुई है क्योंकि हम एक तरफ सूखा पीड़ित इलाकों का फेस कर रहे हैं, एक तरफ बाढ़ हो रही है और ये दोनों को हम फेस कर रहे हैं. और ऐसे समय में बिल्कुल हमें एक विजन रख कर काम करने की आवश्यकता और ये फेज वाइज हम आगे जा रहे हैं 2029, 2035, 2047. और ये हमारे सभी अधिकारी जो है जिन्होंने पिछले 2.5-3 साल में काम किया है, शासन अपनी दारी होने दो, लाडली बहन योजना होने दो, ये इम्प्लीमेंट किया है, यही अधिकारी है. और यही अधिकारी जो सरकार ने रोड मैप तैयार किया है उसको इम्प्लीमेंट करेंगे और महाराष्ट्र की प्रगति होगी, महाराष्ट्र आगे बढ़ेगा. यहाँ पर पोटेंशियल है, बड़ा इन्वेस्टमेंट आ रहा है, यहाँ पर इंडस्ट्री आ रही है, इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है और प्रधानमंत्री मोदी जी भी स्वयं इस मुंबई हो या महाराष्ट्र हो इसको सपोर्ट कर रहे हैं. इसलिए डबल इंजन की सरकार आगे बढ़ी. उपराष्ट्रपति चुनाव सामने है, कैसे देखते हैं उपराष्ट्रपति चुनाव को, कैसे देखते हैं? और उपराष्ट्रपति चुनाव जो है वो पूरी तरह हमारे पास NDA के पास फुल मेजोरिटी है और पूरी बहुमत के साथ हमारे जो कैंडिडेट है हमारे राधाकृष्णन जी, यहाँ के महाराष्ट्र के राज्यपाल, उनको भारी मतों से NDA के कैंडिडेट के रूप में वो उनकी जीत होगी. और इतना ही मैं कहूँगा. मैं बहुत बहुत उनको शुभकामनाएं देता हूँ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.